हाय गाईज, सोनूनीज क्रिएटिव्ह फॅमिलीच्या किचनमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे। आज आम्ही दारातील झाडाचा ताजा कढीपत्ता तोडला आहे, तर त्यापासून आम्ही आज बनवणार आहोत कढीपत्त्याची आरोग्यदायी चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी स्वच्छ धुवून कोरडा केलेला कढीपत्ता, जिरे, लसूण, हरभऱ्याची डाळ, तीळ, शेंगदाणे आणि लाल सुकलेल्या मिरच्या। सुरुवातीला तव्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊ। शेंगदाणे भाजताना तेल टाकायचे आहे व शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान भाजल्यावर शेंगदाणे आपण एका ताटात काढू व त्याच तव्यामध्ये तीळ टाकू। तीळही छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत, करपू द्यायचे नाहीत। त्यामध्येच हरभऱ्याची डाळ टाकून छान खमंग भाजून घेऊ। तीही ताटामध्ये काढून घेऊ। त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये छान भाजून घेऊ। लसूण भाजताना छान भाजून घ्यायचा आहे। लसूण करपू न देता भाजून घ्यावा व लसूण परतत आल्यावर त्यामध्ये जिरे टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करू। आता दोन्ही वस्तू भाजून एका ताटामध्ये काढून घेऊ। यातील बरेचसे जिन्नस आपले भाजून झालेले आहेत। आता तव्यामध्ये आपण जवस टाकू। आता आपण सुकलेल्या लाल मिरच्या तव्यामध्ये परतून घेऊ। आपण जे पदार्थ घेतले आहेत ते सर्व पदार्थ आरोग्यासाठी चांगले आहेत। तर आता आपला शेवटचा पदार्थ म्हणजे कढीपत्ता। कढीपत्ता भाजताना मध्यम गॅसवर भाजायचा आहे। कढीपत्त्याची पानं छान कडक होईपर्यंत कढीपत्ता छान भाजून घ्यायचा आहे। कढीपत्ता भाजताना त्यामध्ये तेल घालावे, म्हणजे कढीपत्ता करपत नाही व चटणीला छान रंगही हिरवा राहतो। आता सर्व पदार्थ भाजून झालेले आहेत, ते आपण थंड करून घेऊ। सर्व जिन्नस थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरला फिरवून घेऊ। तर आता आपण यामध्ये थोडीशी हळद टाकू व त्यासोबतच धने पावडर व लाल तिखट टाकून छान एकदा मिक्स करून घेऊ। सर्व पदार्थ आपले छान आता मिक्स झालेले आहेत। तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत थोडासा गुळाचा तुकडा आणि थोडं चवीपुरतं काळं मीठ व पांढरं मीठ। हे सर्व मिक्स करून मिक्सरला फिरवून घेऊ। हे पदार्थ बारीक करताना याची खूप बारीक पावडर करायची नाही। थोडेसे ओबडधोबड केल्याने चटणीला छान चव येते। तर तयार आहे आपली स्किनसाठी व केसांसाठी फायदेशीर असलेली कढीपत्त्याची चटणी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग।